हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. दररोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेस काहीतरी भाजी वेगळी खायची इच्छा होते. त्यावेळेला मस्त अगदी 5 मिनिटात हा पिठल्याचा एक नवीन प्रकार. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पिठलं बनवण्यासाठी मी डाळीचं पीठ घेतलं अर्धी वाटी, एक टोमॅटो असा लांबडा चिरून घेतला, एक बटाटा घेतला लांबडा चिरून साल काढून याचे स्वच्छ धुवून घेतलेला आहे, एक कांदा असा लांबडा चिरून घेतला, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलं. चला तर झटकीपट असं आपण आज एका नवीन पद्धतीने पिठलं तयार करूया. पहा, गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल ॲड केलं आहे. तेल पण मस्त गरम झालेलं आहे. त्यामध्ये जिरा आणि मोहरी ॲड करूया. जिरा मोहरी छान तडतडलं आहे. आता यामध्ये जे लांबडा आपण कांदा चिरला ते ॲड करूया. कांदा पण छान असं गुलाबी रंगावर परतून घेऊया. नंतर थोडासा कढीपत्ता ॲड करूया. हा कांदा कढीपत्ता छान परतलेला आहे तेलावर. आता यात आपण जे बटाटा घेतलेला लांबडा चिरून ते ॲड करूया. बटाटा पण तेलावर छान असं परतायचा, म्हणजे मऊ होईल, शिजल्या जाईल बटाटा पण. हा बटाटा पण ॲड केलेला आहे. आता थोडा यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया, म्हणजे आपला बटाटा पण छान मऊ आणि शिजला जाईल. 5 मिनटं ह्याला आपण छान असा बटाटा छान असं शिजवून घेऊया तेलावरच, कारण तेलावर छान परतला ना की बटाटा मऊ होतो आणि अगदी पटकन शिजल्या पण जातो. हा बटाटा पण शिजत आहे. त्यामध्ये आपण जे चिरलेला टोमॅटो घेतला आहे टोमॅटो ॲड करूया. हा टोमॅटो पण तेलावर छान परतून घेऊया. आणखी 1 मिनिटभर ह्याला छान असं परतून घेऊया. सर्व छान परतलेलं आहे. त्यामध्ये हळद आणि थोडंसं आणखी मीठ ॲड करूया. ह्याला पण छान तेलावर परतून घेऊया. आता जे आपण खरडा घेतलेला आहे मिरची आणि लसूण ते ॲड करूया. मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मिरची आणि लसूण. हे पण छान मिक्स करून घेऊया. छान खरडा पण मिक्स करून घेतला. थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. मिक्स करून घेऊया. सर्व छान असं परतून झालेलं आहे. पावसाचं मस्त छान असं सुगंध सुटलेला आहे. मस्त छान असं. आता यामध्ये आपण जे बेसन घेतले ते बेसन ॲड करूया. छान असं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गाठी नाही झाल्या पाहिजे, व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आपण बेसन सर्व मिक्स करून घेतलं. पाहू शकता मस्त छान अगदी दिसत आहे. पहा, दररोज त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळतो, त्यावेळेस तुम्ही काहीतरी नवीन बदल म्हणून ट्राय करू शकता. छान आता याला मिनिटभर असेच परतून घेऊया, बेसनचा कच्चापणा जाईल. छान मिक्स करून घेतलं आपण बेसन. बटाटा पण आपला छान असा शिजलेला आहे, पाहू शकता. मस्त असं छान सुगंध सुटलेला आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूया. मिक्स करून घेऊया. आपण पाणी ॲड करून छान मिक्स करून घेतलं, पाहू शकता. मस्त अगदी छान असा आपला झणझणीत असा झुणका तयार झाला आहे का नवीन पद्धतीने. खायला खूप चविष्ट असा. तुम्ही याला कशाबरोबर पण खाऊ शकता, एवढा मस्त लागतो. भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर. मस्त आपला झुणका तयार झाला आहे. चला तर काढून घेऊया. झुणका म्हणा, पिठलं म्हणा, तुम्ही याला सुकं पाहिजे तर सुकं पण बनवू शकता. थोडंसं पातळ बनवलं मी, कारण भाताबरोबर वगैरे खायला येऊ म्हणून. तुम्हाला जर घट्ट अगदी छान असा पाहिजे असेल तर तुम्ही याला घट्ट पण बनवू शकता, मस्त लागतो ते पण. भात तयार आहे आपलं झुणका पिठलं मस्त अगदी झणझणीत एका नवीन पद्धतीने. चला तर काढून घेऊया. पहा, काढून घेतलं आहे आपण भाताबरोबर मस्त अगदी छान असा आपला झुणका, ते पण एका नवीन पद्धतीने. पहा, कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.